यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। बातमी शिर्डीतून आहे। गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ आणि साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं मूर्तिमंत रूप। आज गुरुपौर्णिमा आणि या पावन दिवशी शिर्डीतील साई मंदिर परिसर गुरुपौर्णिमा उत्सवानं दुमदुमून गेलाय। सकाळ काकड आरतीनं मुख्य दिवसाची सुरुवात झाली। साईबाबा फोटो, पोथी, वीणा यांची सवाद्य मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली आहे। 1908 मध्ये साईबाबांच्या आज्ञेनं सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविक साईंना गुरु मानत लीन होत आहेत। साईंच्या गुरुस्थान परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी। गुरुपौर्णिमा, गुरुच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस। आज जे आहे ते देशभरामध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय, भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय। साईबाबांच्या शिर्डीत देखील गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठी परंपरा आहे। साधारण 1908 साली साईबाबांची प्रथम गुरु म्हणून पूजा करण्यात आली। तेव्हापासून साईबाबांचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठं महत्व या ठिकाणी आहे। आपण सध्या गुरुस्थानी आहोत। साईबाबांच्या गुरुस्थान म्हणून याला ओळखलं जातं। या ठिकाणी देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। भाविक जे आहे ते साईंच्या गुरुच्या चरणी लीन होताना या ठिकाणी दिसून येत आहेत। 3 दिवसाचा हा उत्सव असतो। काल जे आहे ते काकड आरतीनं साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांनी आपल्या हयातीत हा उत्सव सुरू केला होता। तेव्हापासून आज तागायत हा उत्सव सुरू आहे। तात्यासाहेब नुलकर असतील, माधवराव देशपांडे असतील किंवा चांदोरकर असतील यांनी प्रथम साईबाबांची गुरु म्हणून पूजा केली आणि तेव्हापासून साईबाबांच्या आज्ञेनं सुरू झालेला हा उत्सव साईबाबा संस्थांच्या वतीनं मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातोय। साधारण 3 ते 3.5 लाख भाविक गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी येतील असा अंदाज साईबाबा संस्थांकडून वर्तवला जातोय। दर्शन रांगा जे आहे ते कुटुंब भरलेले आहे। साई नगरी दुमदुमली आहे। साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। एकंदरीत जर म्हणलं तर गुरुच्या चरणी लीन होण्यासाठी, साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची मोठी मांदियाळी साई नगरीत दिसून येते। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।